अखिल कोट ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम पंढरीश्वरं परमात्मा विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्यस्य भूषण जगद्गुरु तुकोबाराय आदिशक्ती मुक्ताई मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्र भगवान स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आदी करून सकल संत मांदियाडी यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी तुमच्या समोर सादर केलेला म्हणून दाखवलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे वैराग्यचे भूषण वैराग्य महामेरू संत हृदय सम्राट राजे छत्रपती यांचे आध्यात्मिक तथा धर्मगुरु ठरणारे ज्ञानेशप्रिय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून जगद्गुरु तुकोबाराय जगद उद्धाराच्या माध्यमातून जी संत परंपरा अवताराला येते ती अवताराला येण्याची काय मूळ परंपरा आहे, काय कारण परंपरा आहे, काय कारण मीमांसा आहे याचं व्यापकत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे करतात। अवतार परंपरा धारण केल्याच्या नंतर त्यांच्या जीवनामध्ये उत्तरदायित्वाच्या माध्यमातून त्यांची काय कार्य परंपरा असते, काय कर्तव्य परातपरतेच्या माध्यमातून ते जीवन जगतात आणि ते जगत असताना कशा पद्धतीने समाजामध्ये वावरतात। हे वावरत असताना त्यांच्या जीवनामध्ये पायकत्वाच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस जसं बोलण्याचा प्रसंग येईल तो बोलत असताना समोरच्याचं वर्चस्व वगैरे काही न पाहता कोणत्याही प्रकारची भिडभाड संत परंपरेच्या माध्यमातून पायतुकत्वाच्या अनुषंगाने ते स्वीकारत नाही, घेत नाही। हेच व्यापक असं विस्तारित वर्णन जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून करतात। विठ्ठल 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 अरे विठ्ठल 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 विठ्ठल। कार्यक्रमाला आरंभ करण्यापूर्वी तथा विषयाला स्पर्श करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा थोड्या मोठ्यांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत असलेल्या आपल्या या वरखेड नगरीमध्ये भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आजचा कार्यक्रम किम निमित्त किम प्रयोजनार्थ आपल्या सर्वांना जरी ज्ञात असलं तरी औपचारिकरित्या वक्त्याचं उचित कर्तव्य या अनुषंगाने आपल्या गावात परम आदरणीय परम वंदनीय वैकुंठ स्वरूपाला प्राप्त झालेले जगताच्या पाठीवर महापुरुषांची कार्य तत्परता काय असते, महापुरुषांचा सिद्धांत आपल्या जीवनामध्ये वैचारिक पद्धतीने पावन करत असताना पात्र करत असताना आपण कोणत्या पद्धतीने आपण आपला सामाजिक व राजकीय वारसा तिथं जोपासण्याचा प्रयत्न करावा याचं व्यापकत्व दर्शवण्याचा प्रयत्न ज्या महान महापुरुषाने आपल्याला दिलंय त्या महापुरुषाचं अर्थात वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या प्रीत्यर्थ आज आपण या ठिकाणी एकत्र आलोय। कालच्या दिवशी 23 तारखेला त्यांची जयंती फार भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे, संपूर्ण देशभर नव्हे तर संपूर्ण जगतभर साजरी करण्यात आली। कारण की महापुरुषांची जी जयंती किंवा पुण्यतिथी असेल ही वैचारिक स्वरूपाने साजरी करावी लागते। इथं फक्त परंपरेच्या माध्यमातून फक्त पक्ष, फक्त जात, फक्त पंथ, जातपात वगैरे पंथ अशा सामान्य गोष्टी नाही स्वीकारल्या जात। विचाराची व्यापक अस्तित्वाची भावना असते आणि म्हणूनच वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनामध्ये जो मराठमोळा बाणा होता त्या बाण्याला विभूषित करत असताना त्यांनी जी त्यांच्या जीवनातली कार्यपद्धती आपल्या डोळ्यासमोर मांडलेली आहे ती पाहू जात असताना आपल्या जीवनामध्ये आपण तरी महाराष्ट्रीयन असल्यानंतर आपली छाती कोणत्याही पक्षाचे जरी आपण असलो तरी त्यांच्या वैचारिक जीवनाच्या वारसाच्या माध्यमातून त्यांच्या कार्यपद्धतीकडे पाहून आपल्या जीवनामध्ये नक्कीच आपली छाती गर्वाने फुगते आणि आपण तेच संबोधन करायला जातो की हो मी त्याच महाराष्ट्रातला आहे ज्या महाराष्ट्रातल्या बाळासाहेब ठाकरेंनी संपूर्ण जगतातल्या संपूर्ण अतिरेक करणाऱ्या संपूर्ण नको त्या अतिरेकी पद्धतीने जीवन जगणाऱ्या सर्व गुंड प्रवृत्तीला दहशत दाखवण्याची व्यापक सर्वात मोठी वृत्ती दर्शवण्याचा प्रयत्न मराठमोड्या निबिष अशा या माध्यमातून प्रगट करण्याचा प्रयत्न केला त्या बाळासाहेब ठाकरेंच्या महाराष्ट्रातला मी आहो हे आमच्या जीवनामध्ये प्रगल्भ आहे। कारण की त्यांच्या
महापुरुष संत परंपरा म्हटली तर अजय महाराज पुण्यतिथ्या जास्त साजऱ्या होतात. पण अलीकडे आपण या पुरोगामी विचारधारेच्या माध्यमातून जात असताना संत परंपरेच्या देखील जयंत्या साजऱ्या करायला लागलो. ही एक त्याच्यातली म्हणजे प्रगल्भतेची बाब म्हणावी लागेल. आता देवत्व हा सिद्धांत जिथं आहे तिथं जयंती आहे. पण मग तो सिद्धांत जर कोणाला लागू होत असेल तर ती जयंती साजरी करायला काही हरकत नाही. कालच्या दिवशी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत या देशाला जाज्वल्य स्वरूपाचं स्वातंत्र्याची परिपूर्ण अशी गवसणी घालण्याची जी अभिवचनीय भाषा देण्याचा प्रयत्न ज्या सुभाषबाबूंनी केला त्या सुभाषचंद्र बोसांची देखील जयंती होती. आणि त्यांची स्लोगन आपल्या डोळ्यासमोर येतात. ती डोळ्यासमोर येत असताना आपल्याला तिथं देशभक्ती जागृतच झाली पाहिजे. आणि ती देशभक्ती जागृत होत असताना आपल्या मनामध्ये तो वारसा जोपासत असताना देशभक्ती सामान्य स्वरूपात नुसतं कोणत्याही माध्यमातून जागृत होईल का हो? त्याच्यासाठी जो कडवटपणा लागतो तो कडवटपणा कुठून स्वीकारावा अशी अलीकडच्या या पिढीच्या समोर डोळ्यासमोर हा प्रश्न पडलाय. आणि या पिढीला हा डोळ्यासमोर प्रश्न पडला असेल तर तो प्रश्न त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने सोडवण्यासाठी इकडे तिकडे धावायची गरज नाही. सुभाषबाबूंनी दाखवलेली राष्ट्रीयता देशभक्ती आम्हाला जर अवगाहन करायचं असेल तर आम्ही आदर्श म्हणून डोळ्यासमोर कोणाला ठेवावं, इकडे तिकडे जायची गरज नाही. त्याच बाळासाहेब ठाकरेंकडे बघा ज्यांनी जगतामध्ये माझ्या हिंदुत्वासाठी आणि माझ्या महाराष्ट्रासाठी मी कधीही प्राण घ्यायला देखील आणि प्राण द्यायला देखील तयार आहे हा कडवटपणा दर्शवण्याचा प्रयत्न. मला वाटतं संयुक्त महाराष्ट्राच्या कालखंडानंतरच्या परिपूर्ण तो कालावधी त्यांनी तो जीवन जगत असताना किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपला स्वाभिमान उंचावलेला होता याचा इतिहास जर पाहायला गेलं तर एखाद्या सामान्य कीर्तनकाराने त्याचं अवगाहन करण्या एवढी सामान्य ती गोष्ट नाही. पण तरी देखील आपण त्या गोष्टीला स्पर्श करणार आहोत. आणि अशा महान या महापुरुषाच्या विचारधारेचं अगदी काल परवापासून बघा किंवा 2 वर्षापासून बघा किंवा वंदनीय बाळासाहेब गेले त्या दिवसापासून बघा अभिजात शत्रुत्व अशी अवस्था प्राप्त केल्याच्या नंतर त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जे कार्य तत्परता आणि कार्यप्रभुत्व दाखवलं ते पाहू जात असताना संसद मधल्या एकाही विरोधकाच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला नाही किंवा अशी शंका देखील निर्माण झाली नाही की बाळासाहेबांचं तैलचित्राचं अनावरण इथं व्हावं. कोणीच नाही. ज्यालाही ही बातमी कळली ज्यानेही तो अनुभव स्वीकारला तो स्वीकारल्यानंतर तो आनंदाचा क्षण म्हणून स्वीकारला. एवढी कार्यतत्परता आणि कार्यपद्धती त्यांची व्यापक होती. कशासाठी होती? अगदी या राष्ट्रासाठी या राज्यासाठी या देशासाठी या अस्मितेसाठी या मातृभूमीसाठी त्यांनी तो व्यापक स्वरूपाने प्रगल्भरित्या समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांची जयंती आज आपण अगदी कालच्या दिवशी वेळेच्या अभावी काही अडचणी असल्यामुळे तो कार्यक्रम आजच्या दिवशी सुंदर प्रकारे साजरा करतोय. धुळे जिल्हा शिवसेना पदाधिकारी तथा वरखेडे नगरीतील शिवसेना पदाधिकारी व तशाच पद्धतीने तथा जय बजरंग शैक्षणिक व सांस्कृतिक मित्रमंडळ यांच्या अथक परिश्रमातून अनेक प्रकारचे उपक्रम राबवता आजच्या दिवसाची कीर्तन सेवा ही चिंतन सेवा त्या माध्यमातून आयोजित केलेली आहे. यांच्या माध्यमातून यांच्या संयुक्त विद्यमानाने समस्त गुरुदत्त भजनी मंडळ अतः समस्त ग्रामस्थ वरखेड नगरी भाविक भक्त भक्तिमती माता भगिनी आबाल वृद्ध या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं सुंदर असं हे नियोजन या सुंदर दालनात प्रांगणामध्ये भगवान हनुमंतरायांच्या समोर अगदी भक्ती करण्याचा ओघ प्रभू रामचंद्राचा अवगाहन करण्याचा ओघ ज्यांच्या समोर आपण केला पाहिजे त्यांच्या समोर करण्याची आज या ठिकाणी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला गुंफायचा योग आला. माझ्या जीवनाचं परम भाग्य समजेल. काही दिवसांपूर्वीच आमचे नानाभाऊंनी फोन केला. सांगितलं महाराज वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचा कार्यक्रम आहे. तारीख 2 ऑप्शन दिले 23 का 24. माझ्या अडचणीनुसार मी 23 टाळली 24 स्वीकारली. आज येता येता टाइम येता वाटे 23 तरी लिहिले तू म्हणजे त्याला ऍडजस्ट करता आलं असतं. पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित झालो आणि उपस्थित झाल्यानंतर या गावाविषयी जी नाड जोडलेली आहे
त्याचं उत्क्रमण होत असताना एवढा प्रेमाचा ओलावा दिसून येत असताना प्रत्येकाचे येता येता फोन येत होते. माननीय भगवान दादा असतील, सुदामाबा असतील, सर्वच ही मंडळी आतापासून इथेपर्यंत अगदी नानाभाऊंपासून तर सर्व कार्यकर्ती, भजनी मंडळ, भाविक भक्त या सर्वांचे फोन येता येता महाराज लवकर या, 2-4 शब्द गप्पा चर्चा करू, मागचे दिवस आठवणीला येतील. या अनुषंगाने इथं आल्यानंतर या व्यासपीठावर या धर्ममंडपाची शोभा वाढवण्यासाठी उपस्थित असणारे माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदराच्या स्थानी असणारी मंडळी, परमादरणीय गानगंधर्व पुरुषोत्तमजी महाराज, अर्थात त्यांचं दोघांचं नाव अजय आहे. अजय आहेत ते. अजय म्हणजे सनी देओलना अजय नाही बरं, अजिंक्य अशी भूमिका आहे. दोघांची समरसता आहे, दोघांचे चेहरे जवळजवळ मिळते जुळते आहेत. दोन्ही जॅकेटे घालेले होतात, तुम्ही काढली ना. हे अजय आहेत आणि यांचं मूळ नाव पुरुषोत्तम आहे, म्हणूनच मी त्यांना म्हणतो. आणि पुरुषोत्तम हे नाव प्रेम महाराज फार आदराचं आहे, फार उत्कृष्ट आहे. त्याच्याविषयी स्वतः भगवान परमात्मा सांगतात, उत्तम पुरुषवस्त्वन्य. प्रभू रामचंद्राच्या चिंतनाच्या वेळेस त्यांच्याविषयी विशेष चिंतन मांडत असताना त्यांचा विशेषत्व दर्शवण्याचा प्रयत्न महर्षी वाल्मिकांनी, तुलसीदासांनी आदी करून वशिष्ठ मुनी या सर्वांनी ज्यावेळेस प्रयत्न केला त्यावेळेस त्यांना जास्त करून पुरुषोत्तम संबोधण्याचा प्रयत्न केला. प्रभू रामचंद्रांना विशेषण लावतो आपण. कोणतं विशेषण? मर्यादा पुरुषोत्तम. अजयपेक्षा फारच उत्कृष्ट नाव आहे पुरुषोत्तम. पंचाक्षरी महाराज. फक्त बोलणाऱ्यांनी व्यवस्थित बोललं पाहिजे. म्हणजे ते संभ्रमात टाकणार आहेत काही शब्द, जोड शब्द आहेत. गानगंधर्व पुरुषोत्तम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, अजय महाराज उपस्थित आहेत, तथा समस्त आपल्या वरखेड नगरीतील भजनी मंडळ, तरुण भजनी मंडळ, बालगोपाल भजनी मंडळ, प्रौढ भजनी मंडळ, तरुण, आमचे मृदंग निनाद करणारे प्रेम महाराज, आमचे तुकोब्बार आहे विनेकरी. फार सुंदर वातावरण, ध्वनिक्षेपण. मला वाटतं कोणतं गाव आपलं? धुळ्याचेच आहेत. हां, परिसरातीलच ध्वनिक्षेपण आहे. उपस्थित सर्व भवादृश्य श्रोतू वर्ग, भक्तिमती माता भगिनी, आबालवृद्ध सर्व उपस्थित अंततः भगवान परमात्मा यांना अगाध परंपरेच्या माध्यमातून प्रथमतः चिंतनीय अशा अवस्थेत नमस्कार करतो व माझ्या चिंतनाकडे वळतो. मस्तकही पायावरी, मस्तकही पायावरी, मस्तकही पायावरी, या वारकरी संतांच्या, 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 या वारकरी संतांच्या. हो मस्तकही पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी मस्तकही पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. अभंग जगद्गुरु तुकोब्बारायांचे आणि तुकोब्बारायांनी संत परंपरा अवतारित होण्याची कारण परंपरा दर्शवली, येण्याचं कारण दाखवलं. जगतामध्ये अवताराला कुणीही येऊ शकत नाही. सर्वसामान्य माणसाने जीवन जगत असताना त्याचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्याच्या नंतर त्याच्या पुण्य पापाच्या अगदी मोजमापानुसार त्याला जर वरती काही कोणतं वेगळ्या प्रकारची कोणती योनी मिळाली तर ती जात असताना, तिकडे जात असताना त्याला जर असं वाटलं की हे काही आपल्याला जात असताना योग्य प्रकारचं सुख देणार नाही, अगाध असं पाप आपल्या जीवनात झालं आणि या पापाच्या माध्यमातून जर आपल्याला अनेक प्रकारच्या नरक यातना इथं भोगाव्या लागत असतील तर मी हे मान्य करायला तयार नाही, हा माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे असं म्हणत असताना तो असं म्हणूच शकणार नाही की मला त्या यातना भोगायच्या नाहीत, मला माझ्या माध्यमातून मला आवडेल तो अवतार घ्यायचा आहे. म्हणू शकेल सर्वसामान्य व्यक्ती? जीव म्हणू शकेल? नाही, अजिबात नाही. अरे नुसतं सकाळी उठून आपल्याला या प्रकारचं जेवण करायचं, ही भाजी सेवन करायची असा जरी विचार कितीही कोणत्याही कयासाने करून ठेवला तरी सकाळी आपल्याला पोटभर तेच खायला मिळेल हे शक्य नाही महाराज, शक्यच नाही.
मानवी जीवनामध्ये आपण प्रापंचिक अवस्थेत, संसाराच्या प्रापंचिक अवस्थेत जीवन रेटत असताना, तो जीवनपट गाजवत असताना आपण जर असा विचार केला की माझा उद्याचा दिवस असाच असेल आणि मी तो तसा करून दाखवेल, तो करून दाखवण्याचा कितीही प्रयत्न केला, बाकीच्या बाबतीत नाही पण कमीत कमी खाण्याच्या बाबतीत मला सकाळी 10 वाजेपर्यंत अशाच प्रकारचे पदार्थ खायचेत, नाही उद्या दिवसभर मी माझं काम केल्यानंतर संध्याकाळपर्यंत कमीत कमी 1 लाख रुपये पैसा कमवेल, नाही उद्या संध्याकाळपर्यंत कोणत्याही सामाजिक राजकीय स्थितीतल्या कोणत्याही स्टेजवर, कोणत्याही व्यासपीठावर कीर्तनकाराच्या समोर का असेना सर्वात मोठे वंदनीय बाब म्हणून सन्मान माझाच होईल, असा कोणत्याही मोठ्या नराधमाने, मी त्याला महात्मा नाही म्हणणार, कोणीही असा विचार केला तरी त्याच्या बाबतीत तसं घडेल का हो? का नाही घडणार? नाही घडणार. का नाही घडणार? ते त्याच्या हातातच नाही. कोणी कितीही प्रयत्न करू द्या, करोडपती आहे, मला 100 लोकांनी उद्या सन्मानित केलं पाहिजे असा कितीही विचार त्याने केला तरी त्याला सन्मान मिळेल याची शाश्वती नाही. उद्या सकाळी उठून मला हाच पदार्थ खायचा आहे, कितीही प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी ते शक्य होईल याची शाश्वती नाही. आणि मी दिवसभरातनं उद्या एवढा प्रयत्न करून एवढा पैसा कमवेलच, आहे शाश्वती? नाही देऊ शकणार. का? या बाबतीतली कर्तव्य परातपरता, आपलं कर्म आपल्याला स्वाधीनता किंवा स्वातंत्र्य निर्माण करून देत नाही. या बाबतीत आपण प्रारब्धाचे अधीन आहोत. अन्न मन धन हे प्रारब्धाधीन, हे प्रारब्धाधीन, हे प्रारब्धाधीन, हे प्रारब्धाधीन, हे प्रारब्धाधीन, हे प्रारब्धाधीन. अन्न मन धन हे प्रारब्धाधीन, हे प्रारब्धाधीन, हे प्रारब्धाधीन. अन्न मान धन. मजा आहे पण एकच तास उरेले ना. ही बैठक बसवायला फार वेळ लागून जातो. असं असतं ना, ते कनेक्टिंग असते. कनेक्टिंग जोपर्यंत समाजाशी, कीर्तनकाराची, वक्त्याची, गायकांची, वादकांची कनेक्टिंग होत नाही तोपर्यंत उत्स्फूर्तता मिळत नाही. तोपर्यंत चाली सुद्धा जल्दी निघत नाही. तोपर्यंत शब्द रचना सुद्धा लवकर अगदी त्याला प्रगल्भता प्राप्तच होत नाही. ही कारण परंपरा. कनेक्टिंग पाहिजे. आणि मात्र वरखेड्याच्या बाबतीत कनेक्टिंग व्हायला वेळ नाही बरं. मला इथला फार मोठा अनुभव आहे. अजय महाराज, पुरुषोत्तम महाराज, प्रेम महाराज, तुम्ही इथं कितीदा आलेत मला माहिती नाही. मी जवळजवळ 5-7 वर्ष सप्ताहाला इकडे थांबलो खालच्या ठिकाणी. ज्या कीर्तनकाराने यावं त्या कीर्तनकाराने हौसच करावी. इथला तर नुसतं मंडप मग फिरायला राहतस. काकड्याला याच्यापेक्षा जास्त गर्दी असते. म्हणजे कीर्तन या क्षेत्राशी समरस होत असताना अजिबात विलंब नाही. ती कनेक्टिंग असते आणि ती झाली एकदाची की मग सर्व वातावरण. मग तुम्ही कीर्तनकाराने किती जड चिंतन सांगू द्या तरी ते आनंदात सेवन करतात. पण काही ठिकाणी असं असतं महाराज, कनेक्टिंगच होत नाही. बटणे फिरावा माझा 11 वाजे जातस. यांना हे सांगू का करुण रस सांगू का विनोद सांगू का काही वीर रस सांगू काय बिभत्सपणा सांगू, कोणतेही रस स्पष्ट करण्याचा प्रयत्न करा. समाजाला कोणत्याही पद्धतीने अभिरुचीच्या माध्यमातून ते रुचत नाही. जोपर्यंत रुचत नाही, रुचाले लागस तिथला मग विटो बराक महिना टाइम होई जा. असं होतं. आणि त्याच्यामुळे या गोष्टी फार समरसतेने सर्वच ठिकाणी एवढ्या उत्सुकतेने आता हे वातावरण म्हटल्यानंतर अधिष्ठान आहे महाराज. हनुमंतरायांच्या समोरचं अधिष्ठान म्हटल्यानंतर इथं वेगळ्या प्रकारचा म्हणजे रास करणारा कोणताच वर्ग नाही. नाहीतर कितीतरी ठिकाणी काही ठिकाणी काय भव्य दिव्य व्यासपीठ असतात, भव्य दिव्य एकदम जबरदस्त, लोकही भरपूर ऐकायला 10-10, 15-15, 20-20, 25-25 हजार. पण कीर्तनकार तर स्टेजवर कीर्तन करत नाही, लोक हातात तमाखूच होतच, काही ओमजींना अनुभव आजनं. असा प्रकार नाही. इथं एकदम कनेक्टिंग आहे.
तुमच्या प्रारब्धकृत अवस्थेमध्ये तुम्ही जर जीवन जगत असाल तर तुम्ही मनुष्य देहकृत अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर प्रारब्धाच्या अधीनच तुम्हाला राहावं लागेल. प्रारब्धाच्या पलीकडे तुम्हाला जाता येत नाही. तुमची कर्तव्य परातपरता दर्शवण्यासाठी तुम्ही आलेले असतात. तुम्ही तुमच्या त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून जरी ती भाषा बोलू गेले तरी तुम्हाला तिथून तशा प्रकारचा अवतार धारण करता येत नाही. अवतार धारण करणारा वर्ग या जगतातले फक्त दोनच, एक देव आणि दुसरे संत. देवाने अवतार धारण केला कधी कधी कशा कशा पद्धतीने कोणत्या कोणत्या कालखंडात. गर्ग संहितेत याचं वर्णन आहे. संत परंपरेच्या माध्यमातून गर्ग संहितेने याचे 6 प्रकार सांगितले. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण, परिपूर्णतम. आणि या जगतामध्ये परिपूर्णतम अवतार धारण करणाऱ्या परमात्म्याच्या त्या व्यापक स्वरूपाचं परिपूर्ण धर्मस्थापनेचं अस्तित्व जगतामध्ये पालन करण्यासाठी जी अभिव्यक्ती, जी विभूती, जी महात्मा महापुरुष या अवतार परंपरेला धारण करतात किंवा याला स्पर्श करतात ते संत असतात. देवाची अवतार परंपरा, देवाची अवतार परंपरेचं कारण यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. कशासाठी? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान परमात्मा अवताराला येतात. मुख्य परंपरा आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. गेला नारायण अवतार अवतार, गेला नारायण अवतार अवतार, गेला नारायण अवतार अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, हे माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम. धर्म रक्षावया अवतार देसे अपूर्व पाणीसे भक्त जना. धर्म रक्षावया अवतार देसी आपुल्या पाडीसी स्वतः भगवान परमात्मा गीतेत आपल्याला सांगतात काय परंपरेने भगवंताचा अवतार असतो. यदा यदा हि धर्मस्य, धर्मकारण परंपरा. जगतामध्ये मानवी जीवनाची जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्याची मुख्य परंपरा धर्म असला पाहिजे. धर्मो रक्षिती रक्षितः. तुम्ही धर्माचं रक्षण करा, धर्म तुमचं रक्षण करेल. आणि हेच व्यापकत्व जगतामध्ये सिद्ध स्वरूपाला नेत असताना ज्या देवाने जशा जशा पद्धतीने अवतार धारण केला त्या अवताराच्या 2 मुख्य परंपरा सांगितल्या गेल्या. पूर्णावतार रामकृष्ण. कोणते कोणते अवतार? एक राम आणि एक कृष्ण. पूर्ण अवतार संबोधले गेले. कशा पद्धतीने? दुर्जनाचा येणे करुणी संहार. दुर्जनत्व नष्ट करण्यासाठी धर्माची मुख्य परंपरा धर्म संस्थापना आहे. मग तो धर्म आम्हाला काय शिकवतो? काय शिकवतो धर्म आम्हाला? धर्माने मवाळ भाषेमध्ये आम्हाला भरपूर शिकवलं. काय काय नाही शिकवलं? अहिंसा परमो धर्म. काय नाही शिकवलं? धर्म हेच शिकवतो, अहिंसा परमो धर्म. जगताच्या पाठीवर अहिंसेचा सिद्धांत घेऊन तुम्ही परमधर्म प्राप्त करा, परमधर्म करा. जगत स्वरूपामध्ये हा परमधर्म तुम्ही स्वीकारल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा बाधा येणार नाही. तुम्ही धर्म प्रज्वलित या कारण परंपरेला सिद्ध नेण्याचा पायिकत्व हा मान मिळवल्याशिवाय राहणार नाही असा सिद्धांत धर्म आपल्याला सांगतो अहिंसेच्या माध्यमातून. पण ती अहिंसा स्वीकारत असताना जर तुम्हाला कुणी आडवा गेला
जर ती अहिंसा परमो धर्म स्वीकारत असताना तुम्हाला जो कोणी आडवा झाला, आडवा गेला, तर त्या आडव्या होणाऱ्याला गाडून, ही बाळासाहेब ठाकरेंची भाषा आहे बरं का, गाडून, आणि नाही गाडला गेला तर फाडून. ते केलंच पाहिजे, म्हणून त्यावेळेस धर्माची प्रज्वलितता आपल्याजवळ टिकते. आणि हे करत असताना भगवंताने जो धर्म कार्याचा मार्ग आपल्याला दर्शवलाय, ते करत असताना भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी, दुर्जनाचा संहार. मग दुर्जन ज्या ज्या ठिकाणी आडवा येत असेल त्याला आडवा केला पाहिजे. कशा पद्धतीने? तो ज्या पद्धतीने आडवा आला. मी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या काही बाबी माझ्या डोळ्यासमोर ऐकलेल्या आहेत, किंचित, जास्त नाही. तत्वज्ञानाचा अभ्यास करत असताना राजकीय अवस्थेतला अभ्यास त्या व्यक्तीकडनं सहसा होत नाही, पण मी काही बाबी अशा जाणून आहेत. त्यांना ज्या वेळेस विचारलं जायचं ना, तर ते स्वाभिमानानेच सांगायचं. त्यांच्या जीवनातला एक किस्सा आहे. धर्म सांभाळत असताना, त्याचं रक्षण करत असताना आम्ही काय केलं पाहिजे. आणि हा किस्सा त्यांच्या पश्चात सदनामध्ये का कोणत्या तरी सभेत राज ठाकरेंनी सांगितला होता की ते धर्माच्या बाबतीत एवढे तत्पर होते. किती तत्पर होते. बाबरीचा ढाचा पडला, बाबरी मस्जिद, तिचा ढाचा पडला. आणि ढाचा पडल्यानंतर ते जिकडे तिकडे, आता ते संवेदनशील वातावरण अतिसंवेदन झालं, अगदी ते जास्त अतिसंवेदनशील झालं की त्याचा परिणाम काय होतो आपल्याला माहिती आहे. आपण धुळ्याच्या फार जवळ राहतो बरं का, आणि त्याच्यामुळे काय आपल्याला कसं सामोरं जावं लागतं ह्या आपल्या सर्व गोष्टी या माहिती आहेत. म्हणून त्याच्यामुळे काहीतरी दंगलीय अवस्था अशी वातावरण निर्माण व्हायला लागले. आणि मग ते मीडिया, सोशल मीडिया, पत्रकारिता, ज्या त्या पद्धतीने हे कोणी केलं असलं पाहिजे, हे असं कर्म करत असताना कोणी एवढं धाडस केलं असं पाहिजे. प्रत्येक पक्षाचे कोणी बजरंग दलचे असतील, कोणी कोणत्या पक्षाचे, विश्व हिंदू परिषदेचे, प्रत्येकाला ते विचारणं, त्यांच्या माईक घेऊन लगेच ते विचारणं, तुमचं हे धाडस आहे, तुमच्या लोकांचं हे काम आहे, हे असं तसं करत असताना बाकीच्यांनी कितीही पद्धतीने तिथं घुटमाळ केलेली असली तरी याचं धाडस कुणाचंच होत नव्हतं की नेमका ढाचा कोणी पाडला. असा कोणीच तयार होईना. शेवटी बीजेपीच्या एका महान नेत्याने असं संबोधून दिलं त्या टाइम्स ऑफ इंडियाच्या त्या संपादकाजवळ की हे कार्याला शुभ सुरुवात जर कोणी केली असेल तर ते कारसेवक म्हणून का असे ना, पण ते महाराष्ट्र राज्यातनं जरी प्रादेशिक पक्षाच्या स्वरूपात असला तरी शिवसेनेच्या कोणत्या तरी वाघांनीच हे कार्य केलेलं असलं पाहिजे असं त्याला माहिती पडल्याबरोबर त्याने त्यावेळेस काही 5G नेटवर्क वगैरे नव्हता, बरेच वर्ष झाले त्या गोष्टीला, आणि ते नसल्यामुळे त्यावेळेस काय करायचं, एक तर सकाळची बातमी, एक तर दुपारची बातमी, एक तर संध्याकाळची बातमी, या बातम्यांशिवाय पर्याय नसायचा. मग त्या बातम्यांच्या माध्यमातून त्याच्यातले जिज्ञासू जे असायचे त्यांना ते कळायचं की आज काय झालं, काय वातावरण पेटलं, कशा पद्धतीने, असं तसं. दुपारच्या बातम्या रेडिओवर, टेलिव्हिजनवर ऐकत सह्याद्री चॅनल वगैरे असे स्वीकारत तिथपर्यंत माहिती मिळायची. पण मोठ्या लोकांना अन्य प्रकारचे भ्रमणध्वनी सुद्धा नव्हते, टेलिफोन होते, आणि टेलिफोनच्या माध्यमातून त्यांनी ते दुपारची वेळ बाळासाहेबांचा आराम करण्याचा टाइम होता तो, आणि अशा वेळेमध्ये ती एकदम खन करून ती बेल वाजली. बेल वाजल्याबरोबर ते टाइम्स ऑफ इंडियाचा तो संपादक बोलत होता का कोणी बोलत होता, आणि महाराष्ट्राचे बाळ ठाकरे, हा बाळासाहेब ठाकरे बोलतो, त्यांचा तो मितवा रुबाब तो कीर्तनात सांगण्यासारखा नाहीये बरं का. पण त्या ठाकरी शैलीमध्ये त्यांनी ते उत्तर दिलं, आणि उत्तर देता त्या विचारलं, दुपारी आज बाबरीचा ढाचा पडलाय, ढाचा बरं का, मी मराठीमध्ये संबोधन करतो, बाबरीचा ढाचा पडलाय, कुणी याचा आरोप स्वीकारायला तयार होत नाही, कुणी असं तयार होत नाही की हे कर्तृत्व आम्ही केलंय म्हणून. एका बीजेपीच्या महान नेत्याने तुमचं नाव संबोधून सांगितलं की हे बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत, यांनी हे कार्य केलं असलं पाहिजे. बाकीचे सर्व या भीतीपोटी की कदाचित आमच्या कार्यकर्त्यांना जेल होईल
किती नेतील, किती जेलमध्ये जातील म्हणून कोणी तयार नाही. हे तुम्हाला मान्य आहे का? खरं आहे का तुमच्या कार्यकर्त्यांनी तो बाबरीचा ढाचा पडला? हे खरं आहे का? बाळासाहेब ठाकरेंनी अगदी मितवामध्ये असं रुबाबमध्ये ते उत्तर दिलं, जर तो बाबरीचा ढाचा माझ्या कार्यकर्त्यांनी, कारसेवकांनी, सैनिकांनी पाडला असेल तर याचा मला सार्थ अभिमान आहे की माझे कर्तृत्ववान शिवसैनिक जगताच्या पाठीवर सर्वात महान कार्यकर्ता आहे. ही निर्भीडता होती महाराज. आणि ही निर्भीडता जगताच्या पाठीवर कोणाही कडे सहजासहजी येऊ शकत नाही. कोणाकडे येऊ शकतं एवढं धाडस निर्माण करण्याची कर्तृत्व शक्ती फक्त धर्माविषयी जागृत असणाऱ्या व्यक्तीविषयीच निर्माण होते. जो धर्मासाठी जागृत आहे, जो धर्मासाठी आपलं कार्य अगाधपणे सिद्धतेला नेतो. त्याची बाकीची काल परंपरा कशी होती, कोणत्या पद्धतीने गेली याच्या बाबतीत आपल्याला काही जास्त घ्यायचं नाही. पण त्यांचं बालपण बघा. प्रबोधनकारांच्या घराण्यात जन्माला आल्यानंतर कोणीतरी असं म्हणत होते की त्या माध्यमातून कोणते तरी प्रबोधन करतील, कोणते तरी लेखाण करतील, कोणत्या तरी व्याख्यात्याच्या माध्यमातून त्यांचं व्याख्यान करता करता तो वारसा जपण्याचा प्रयत्न करतील. पण तो वारसा जपत असताना बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या जीवनात जर जास्त काही स्वीकारलं असेल तर तो विचारांचा वारसा स्वीकारला. विचारधारेच्या माध्यमातून समाजावर, जगतावर, आपल्या या दीनदुबळ्यांवर, तळागाळातल्या लोकांवर ज्यावेळेस अनेक प्रकारचे अत्याचार होतात तर यांना सामोरं जात असताना आपण ही निर्भीडता का दर्शवू नये? ज्या भगवान परमात्म्याला सुद्धा वाटतं की धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाडीशी भक्तजना. मग भक्तजनांचं पालन करण्यासाठी तो भगवान परमात्मा अवताराला येतो, पण त्याला काही कालमर्यादा आहेत आणि त्या कालमर्यादेच्या माध्यमातून तो स्थापना झाली की काही वर्ष जीवन जगतो. किती वर्ष? काही अवतार तर फक्त काही क्षणापुरते. मत्स्य अवतार, कच्छ अवतार, वराह अवतार, वामन अवतार, हे जे अवतार आहेत, नृसिंह अवतार, हे एकदम काही क्षणापुरतेच, एकदम काही क्षणापुरते. ते कच्छ अवतार धारण केला, मत्स्य अवतार धारण केला, काही क्षणापुरता. वराह अवतार धारण केला, फक्त हिरण्यकश्याचा वध झाला, निघून गेले. त्यानंतर नृसिंह अवतार धारण झाला. नृसिंह अवतार म्हणजे जलचर, खेचर, भूचर या माध्यमातून ती अवतार परंपरा वाढवत जगामध्ये काही लोक पुरोगामी विचारधारेच्या माध्यमातून म्हणा किंवा नास्तिकवादाच्या माध्यमातून म्हणा देवत्व किंवा देवाची परंपरा मानायला तयार नाही. ते लोक डार्विनचा सिद्धांत मानतात. मग डार्विनच्या सिद्धांताच्या माध्यमातून ही भूमीचं सर्वात पहिलं अस्तित्व जलचर या अस्तित्वाने आहे म्हणून पहिला मत्स्य अवतार, मग कच्छ अवतार, वराह अवतार, मग त्यानंतर वराह म्हणजे पाण्यात पण आणि बाहेर पण, नुसतं बाहेर नाही किचडमध्ये सुद्धा. वराह सुकर म्हणतात त्याला, आपल्याकडे त्याला डुक्कर म्हणतात, डुक्कर. आणि मग तो त्या पद्धतीने जीवन जगतो. याचा पुढचा अवतार नृसिंह अवतार झाला. नृसिंह म्हणजे अर्धा माणूस अर्धा पशु, पण एवढा खतरनाक माझ्या प्रल्हादाला जर कोणी त्रास दिला ना तेले नुसतं जेलमा टाकावनी फाडीसन फेकी दिसू, ही परिभाषा अवताराची. पण काही क्षणापुरती. मग ही काही क्षणापुरती जर अशी अवतार परंपरा झाली तर ही अवतार परंपरा नंतरच्या कालखंडात सांभाळेल कोण? ती सांभाळण्यासाठी या जगतामध्ये भरपूर महापुरुष जन्माला आले, अवताराला आले. पण ती अवतार परंपरा मुख्यत्वाने कोणी धारण केली तर या जगताच्या पाठीवर संतांनी धारण केली. कशासाठी धारण केली? जर तळागाळातल्या लोकांपासून समाजाचं अभिमुख जीवन जगण्यासाठी त्यांना प्राप्तव्य अधिकार जर पात्र होत नसतील तर त्यांना त्या स्थितीमध्ये सज्ञान करण्याची परिस्थिती आपल्या जीवनात निर्माण व्हावी. आणि ती निर्माण होत असताना जगताच्या पाठीवर असे कितीही पाखंडीपणा करणारे आले, जसे बाळासाहेब ठाकरेंच्या समोर आले होते, असे कितीही आले तरी त्यांचं परिपूर्ण खंडन करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण करण्याचं कार्य या महात्म्यांनी केली. ते अभंगाच्या पहिल्या धर्माचे पालन, 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 धर्माचे पालन,
हे केलंच पाहिजे. आणि ते करत असताना शास्त्रीय सिद्धांत आम्हाला अहिंसा शिकवतो बरं का. पण ज्या वेळेस अहिंसाला आडवे येणारे कोणी आहेत तर धर्महिंसा तथैवच पुढे सिद्धांत सांगितलाय. पण नेमका आपण अर्धा श्लोक पाठ केलाय, इथलाच पाठ करेल. काय 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 गांधीजींनी एवढंच म्हटलं होतं, अहिंसा परमो धर्म. गांधीजीच्या अगोदर सर्व संतांनी हेच म्हटलंय. पण ज्या वेळेस हा अहिंसा सिद्धांत जगताला देत असताना कोणी आडवं येत असेल ना तर त्यांनी तो सिद्धांत समाजासमोर मांडत असताना सुद्धा हे शिकवलं. बॅरिस्टर म्हणून ज्यावेळेस ते साऊथ आफ्रिकेत होते ना त्यावेळेस त्यांचं जीवन सूटबूटवर होतं. अगदी शर्टिंग वगैरे सूट बूट कोट त्या पद्धतीने अगदी त्यांना हिनवलं गेलं नको त्या पद्धतीने. त्यांनी सुद्धा सिद्धांत स्वीकारला पण आपल्याला तो लक्षात नाही आला. हां, तो स्वीकारत असताना कोणत्या पद्धतीने सामोरं जावं लागेल, काय करावं लागेल. उत्तम पुरुषस्त्वन्य हा डोळ्यासमोर ठेवला त्यांनी. आणि मग त्यांनी विचार केला कशा पद्धतीने सामोरं जायचं. या जगताच्या पाठीवर आपल्या मर्यादेची स्वरूप अवस्था प्रकट करण्यासाठी सामान्य माणसाची अवतार परंपरा धारण करून प्रत्येक संकटावर मात करण्याचा प्रयत्न या जगताच्या पाठीवर ज्या ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवंतांनी जीवन जशा पद्धतीने जगलं तसं जगावं लागेल. काय केलं प्रभू रामचंद्रांनी? राज्याचा त्याग केला की नाही केला. म्हणून त्या दिवशी गांधीजींनी कपड्यांचा त्याग केला. स्वीकारलं काय? अहिंसा परमो धर्म स्वीकारला. जगताला त्याचा सिद्धांत पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या पुढची जी बाब होती प्रभू रामचंद्राच्या अवतार परंपरेची ती स्वीकारण्यात ते थांबले. ती स्वीकारताना ते तेवढे सक्षम ठरले नाही. प्रभू रामचंद्रांनी जरी आपले सामान्य संन्यासीचे कपडे घातले तरी त्यांनी हातातला धनुष्यबाण टाकला नाही, सोबतच नेला. नाहीतर संन्यास छत्र धारण करण्याला ते धर्मगुरूंना ते कमंडलू पकडून घेण्यासाठी तो धर्मदंड असतो की नाही. 2 प्रकारचे धर्मदंड आहेत. ते अशा पद्धतीने हात ठेवण्यासाठी ते कमंडलू धारण करण्यासाठी एक धर्मदंड आणि एक धर्मदंड असा उभा असतो. त्याच्या माध्यमातून उभा जो असतो ना तो आदेश करण्यासाठी असतो आणि हा जो असतो खालचा असा टेकायचा तो अनुष्ठान करण्यासाठी असतो. मग प्रभू रामचंद्रांनी ते दोघंही स्वीकारले नाही. माझ्या जीवनामध्ये माझा धर्मदंड म्हणजे काय असेल तर दुसरं तिसरं काही नाही. माझा धर्म मला जाज्वल्य स्वरूपात टेकवण्यासाठी मला सर्वात मोठी मदत जर कशाची होईल तर या धनुष्यबाणाची होईल. प्रभू रामचंद्रांनी तो टाकला नाही. दुर्दैवाने गांधीजींनी तो स्वीकारला नाही. तो स्वीकारण्याचा प्रयत्न सुभाषबाबूंनी केला. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. सुभाषबाबूंनी तो केला. गांधीजींनी तो आता गांधीजी एवढे महान महात्मे होते की त्यांच्यावर कोणत्या प्रकारचं खंडन वगैरे करण्यासाठी मी एवढा मोठा झालेलो नाही. पण मला सांगायची तत्परता आहे धर्मशास्त्र आम्हाला शिकून गेलं अहिंसा परमो धर्म आहे. पण तो सांभाळत असताना जर कोणी आडवा येत असेल तर त्याच्यासाठी धर्महिंसा तथैवच आणि अहिंसा परमो धर्म शिकवला ना. अहो प्रभू रामचंद्रांनी आपल्या घरातनं काढता पाय घेतला. अगदी राजवासातनं वनवासात जाता जाता शरयूच्या पलीकडे गेले. तिकडे निषादराज वगैरे सर्व भेटले. वनदेवी भेटली. सर्व भेटल्यानंतर सर्वच्या सर्व ते निषादराजाची सेना वगैरे त्या आदिवासी समाजातली सर्व सेना आली आणि प्रभू रामचंद्रांना सांगायला लागली तुम्ही तुमच्यासाठी जर तो राजवास मिळत नसेल आणि तुम्हाला वनवास भोगावा लागत असेल तर तुमच्यासाठी तुम्ही सांगाल तर तुमच्या भावावर आक्रमण करायला आम्ही तयार आहोत. एवढी सेना प्रभू रामचंद्रांना तिथं प्राप्त झाली. प्रभू म्हणतात मला ते करायची गरजच नाही ना. या जगतामध्ये मी धर्माचं रक्षण धर्माची संस्थापना करण्यासाठी आलोय आणि ती संस्थापना करण्यासाठी देवत्व ही अवस्था जरी मला प्राप्त झाली तरी मी मनुष्यकृत अवस्थेने ती सामान्याचा प्रयत्न करेल. सामान्य मनुष्य या संकटावर कसा मात करू शकतो. मग ते त्या ठिकाणी काही नुसते निषादराज आणि तिथले वनचर प्रसन्न झाले नव्हते. प्रभू रामचंद्रांना भेटायला ती वनदेवी आली. वनदेवी आणि ती वनदेवी म्हणते प्रभू सांगा तुमच्यासाठी काय सेवा करू. मला वरून दैवत लोकांकडनं आदेश आहे की प्रभू 14 वर्षाच्या वनाला जातात. तुम्हाला जे लागेल ते जागेवर देईल. तुम्हाला लागेल ते प्राप्त करून देईल. वनदेवी विनंती करते तुम्ही उद्या कोणत्या मार्गाने मार्गक्रमण करणार आहेत. उत्तर दिशेला का दक्षिण दिशेला दिशा सांगा. मी तो मार्ग मोकळा करते साफ करते. रस्त्यामध्ये वाटेमध्ये खडे असतील काही काटे असतील ते साफ करून टाकते. असं करते तसं करते. प्रभू रामचंद्र सांगतात अरे मी गेलेल्या मार्गाला तू साफ करायची आणि सुकर करायची गरज नाही. मी ज्या मार्गाने आलो अयोध्येकडनं तो मार्ग सुकर कर. का
तो मार्ग सुकर कर. कदाचित माझी आत्मीयता, मी धर्मासाठी माझी परिपूर्ण जीवन व्यथा दर्शवत असताना माझा जीवनाचा कयास त्या माध्यमातून जातोय. संकटांना सामोरं जात असताना माझ्यावर प्रेम करणारा वर्ग एवढा आहे की त्या मार्गाने तो येऊ शकतो. आणि प्रभू राम सांगतात, माझ्या मार्गाने चालून गेल्यानंतर जो माझ्या मार्गाने चालत येतो, माझ्यासाठी त्या मार्गाचं अनुकरण करतो, माझं नामस्मरण करत येतो, त्या येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला तो काटा टोचायला नको. वनदेवी म्हणाली, मला माहितीये भरत येणारे तुमच्या भावासाठी तो रस्ता मोकळा करायला सांगतात. चतुरंगी सेनेचा सेनापती राजा भरत तुमचा बंधू आहे, म्हणून त्याच्यासाठी तुम्ही काटे मोकळे करायला सांगतात का स्वामी? तुम्ही सांगाल ते पूर्ण करते. पण चतुरंगी सेनेचा सेनापती भरत राजा एवढा कोमल आहे की त्याला हे काटे सहन होणार नाही. प्रभू रामचंद्र सुंदर उत्तर देतात त्या वनदेवीला, अगं नाही, तो एवढा कोमल आणि एवढा गोंडस नाही की हे काटे टुचून त्याला त्रास होईल. अरे तो वज्रासारखा कठीण आहे, वज्रासारखी त्याची छाती आहे, इंद्राचं वज्र सुद्धा त्याच्या छातीला लागून तुटून जातं, एवढा कणखर तो आहे. पण तो येत असताना त्याच्या पायात एकही काटा गेला तर त्याच्या हृदयाला एवढी मोठी भेग पडेल, त्याच्या हृदयाला एवढा मोठा तडा पडेल की तो काटा टुचल्यानंतर तो विचार करेल की माझ्यासारखा पापी अभागी भावाच्या कारणामुळे माझ्या धर्म कारण जीवन जगणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या जीवनामध्ये असे काटे भोगावे लागतात. हे बंधू प्रेम धर्मनिरपेक्षतेच्या माध्यमातून धर्माचं रक्षण करत असताना महात्मा स्वरूपाचा अहिंसा परमो धर्म प्रभू रामचंद्राचा दर्शवतात. आणि तो दर्शवत असताना प्रभू रामचंद्र हा धर्म सर्वांना सांगतात की तुम्ही या पद्धतीने मवाळ पद्धतीने जीवन जगा. पण ही पद्धत स्वीकारता ज्या वेळेस माता सीतेचं अपहरण झालं, ते अपहरण झाल्यानंतर रावणाला शिष्टाचारसाठी बरेच लोक पाठवले, रावणाला समजूत घातली, तरी रावणाने ऐकलं नाही. मग ऐकलं नाही त्यावेळेस प्रभू रामचंद्राने असं म्हटलं का, कर बतुलपटी ते, तू जर एक मला गालावर मारशील तर मी दुसरी खायला तयार आहे. असं केलं का? नाही. अरे समुद्राला सुद्धा विनंती केली प्रभूंनी, समुद्राला सुद्धा सांगितलं, 2 दिवस विनंती केली, 2 दिवस चान्स दिला, दे भाऊ रस्ता, कर मार्ग मोकळा, नको 15 फूट ना देऊ, 9 फूट नाका बनावत नाही बनाई दे. फार विनंती केली पण समुद्र देखील ऐकायला तयार नाही. आणि ज्या वेळेस अहिंसा धर्म स्वीकारणाऱ्या लोकांच्या समोर, म्हणजे प्रभू रामचंद्राची अद्यावत धर्मनिष्ठा किंवा धर्मस्वरूपता स्वीकारत असताना अशा पद्धतीने तिकडे जात असताना ते ऐकायला तयार नाही ना. 3ऱ्या दिवशी प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा आण बरं आपला धनुष्य. आणि धनुष्य आणला, प्रत्यंच्या ओढली. प्रत्यंच्या ओढायचे 2-3 अनुभव आहेत प्रभू रामचंद्राचे. पहिल्यांदा जी ओढली होती तर शिवधनुष्य मोडूनच टाकलं होतं. दुसऱ्यांदा ओढली प्रत्यंच्या, तिचा ध्वनी गेला आणि बाण लावला. लावल्याबरोबर आता एकदा अगस्तीने संपवला होता, आता पुन्हा संपवतील का काय म्हणून तो समुद्र वरती आला आणि विनंती करायला लागला, प्रभू मला माफ करा. प्रभू म्हणे काय कमाल आहे तुमची? म्हणे कमालीचं काही कारण नाही, पण मला थोडा वेळ लागला. काय वेळ लागला? समुद्र म्हणे मी माझ्या जावयाची परीक्षा बघत होतो. जावयाची म्हणजे कोणाची? प्रभू रामचंद्र जावईच होते ना समुद्राचे. लोक म्हणतील काय बी सांगितलं ना महाराज. सीता कुठे जनकाची मुलगी, समुद्र कथा. धर्म अवताराची परंपरा सोडून द्या, पण प्रभू रामचंद्राचा अवतार कोणाचा? भगवान विष्णूचा. विष्णूची पत्नी कोण? लक्ष्मी जयाची दासी लक्ष्मी माता. आणि लक्ष्मीचं माहेर लक्ष्मीचं माहेर माहित नाही? समुद्र मंथनातनं जन्म झालाय महाराज. पहिला अवतार तेव्हा देवाचा होता कच्छ अवतार, तो अवतार त्याच्यावर तो मेरू पर्वत. आणि मग समुद्राचा लक्ष्मी मातेचा उगम झाला, तिथून जन्माला आले. आणि जन्माला आल्यानंतर लक्ष्मी मातेने भगवान विष्णूला वरलं. म्हणजे समुद्रातनं ज्या लक्ष्मी मातेचा अवतार झाला ती लक्ष्मी माता विष्णू भगवंताची पत्नी, त्या विष्णू भगवंताचा अवतार प्रभू रामचंद्राचा. मग त्या प्रभू रामचंद्राचे समुद्र कोण? प्रभू राम म्हणे तुम्ही सासरा होतात म्हणून मी बी 2 दिन वाढले की दुसरा राहता तर 2च तास मग खेम ओक्या कर देतो म्हणे. असं सांगितलं.
मग समुद्राला विनंती केली, आता मी माझं वचन आहे, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. मी आता काय करू? एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, एक धर्मपत्नी, सीतेशिवाय दुसरी कोणीच नाही. म्हणून कितीही ऋषीमुनींनी मला विनंती केली तरी मी त्यांचा स्वीकार केला नाही. दुसरी गोष्ट, एक वचनी. प्रभू रामचंद्रांना वचन ही सिद्धता नेत असताना माझ्या वडिलांचं वचन होतं ना, ते खरं करणं माझं कर्तव्य आहे, म्हणून मी त्याच्यासाठी आलोय. वनवासाला